अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। मध्यंतरी काळात मित्रांनो, जेव्हा 3-4 वर्ष खाली गेले, गावात खमंग अशी चर्चा रमलेली होती। आपल्याकडे दोन भाग पडतील, अंजनगाव आणि सुरजी। स्थानिक जे मुद्दे आहे शहरातले, गाव हे शहर एक विकसित होत चाललेलं शहर आहे। खूप मर्यादा आहे, न्यू प्रिंट आणल्या, काही लोकांनी पॉम्पलेट वाटले, परंतु निवडून आल्यानंतर विजन पूर्ण करतील काय? शेवटी आपल्याला जमिनीवरची प्रगती हवी आहे, केवळ कागदोपत्री नाही। क्रीडा संकुलाचा प्रश्न असो, गुरांचा दवाखाना असो, आपली तर अजूनपर्यंत सुटलेले नाही। विकास निधी आला आणि तो परत गेला। जागी आमदार खासदार यांनी प्रयत्न केले असं नाही। नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं नमो इंडिया युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। मी यश अहेर व माझ्यासोबत आहेत प्रवीण दादा बोके, जे की अंजनगाव सुरजी मधील स्थानिक पत्रकार बांधव आहेत आणि अंजनगाव सुरजी शहराच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असतात। मला माहितीच आहे दादा की नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल हा वाजलेला आहे आणि आपल्या अंजनगाव सुरजी शहरात प्रामुख्याने SC राखीव आलेला आहे रोस्टर, त्यामुळे आता निवडणुकीच्या घडामोडींना वेग सुद्धा आला आहे। तर तुम्ही बारीक लक्ष ठेवून असता याची मला पूर्ण कल्पना आहे आणि अंजनगाव सुरजी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे प्रवीणदादा बोके, समाजसेवक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहिलं जाते। तर त्यांची एक न्यूट्रल अशी भूमिका आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा सांगा। अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वच नगर परिषदा आणि नगरपंचायतीवर प्रशासक राज होतं। त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजी नगर परिषदेवर सुद्धा 4 वर्ष प्रशासक राज असल्याने जे इच्छुक उमेदवार होते, बऱ्याच वर्षापासून गुन्ह्याला बाशिंग बांधून राहिलेले होते, त्यांच्यासाठी हा एक चैतन्याचा काळ आहे असं आपण म्हणू शकतो। आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये किंवा लगेचच 15 ते 20 दिवसामध्ये या महिन्यामध्ये आपल्याला या सर्व नगर परिषदेच्या घडामोडीचा आणि पूर्ण नगर परिषदेच्या ज्या काही प्रचाराची रणधुमाळी राहील त्याचा तो आपल्याला दिसून जाईल आणि त्याची आता सध्या सुरुवात झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे जेमतेम हा आता फॉर्म भरण्याचा कालावधी आहे, इथून प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे। मध्यंतरी काळात मित्रांनो, जेव्हा 3-4 वर्ष खाली गेले, म्हणजे प्रशासकांचा राज होता, नगरपालिकेमध्ये बॉडी नव्हती, तर तिथे असं लक्षात आलं की जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी प्रचंड बॅनरबाजी, पोस्टरबाजी, प्रचार करण्यासाठी त्यांना जे काही करता येईल त्यांनी ते सर्व काही केलं आणि गावात खमंग अशी चर्चा तेव्हा रमलेली होती। अनुसूचित जातीच्या उमेदवाराला किंवा नागरिकांना बऱ्याच वर्षापासून इथे संधी मिळाली नव्हती, ती आज त्यांना एक चांगली संधी संविधानाच्यामुळे चालून आलेली आहे। आपण त्याचं स्वागतच करू। परंतु तुम्ही जे म्हटलं आहे की जे बरेच वर्षापासून काही उमेदवार, इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदाचे जे पायाला बाशिंग बांधून होते, गुडघ्याला बाशिंग बांधून होते, त्यांचा थोडासा हिरमोड झालेला आहे। थोडाच नाही, तो हिरमोडही झालेला आहे, खर्च त्यांचा प्रचंड झालेला आहे। आता मी काही बातम्यांमध्ये लिहिलं सुद्धा की त्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये जो नागरिकांसोबतचा संपर्क वाढवला होता, त्यांच्या घरी जाणे, समारंभात जाणे, बॅनर, कोणताही सण असो, उत्सव असो किंवा कोणती जयंती पुण्यतिथी असो, यामध्ये जे त्यांनी बॅनरबाजी वगैरे किंवा शुभेच्छा वगैरे ज्या त्यांनी दिल्या, त्यांचा तो खर्च वाया गेला किंवा निष्फळ ठरला असं म्हणण्यास हरकत नाही। परंतु त्यांना सुद्धा पुढे भविष्यात संधी चालून येईल यात शंका नाही, कारण हा 5 वर्षाचा काळ असतो, पुन्हा त्यांना अजून एकदा संधी येईलच। आणि होऊ शकते की जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार होते ते नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येतील, मैदानात येतील आणि शहराच्या विकासाला चांगला हातभार लावतील अशी एक आशा आहे। मंडळी, तात्पर्य असे की कालावधी हा बराचसा गेलेला आहे आणि आता कालावधी हा कमी राहिलेला आहे निवडणुकीकरिता। दादा, तुम्ही मला एक सांगा की आपल्या आता अंजनगाव सुरजी शहराच्या हिशोबाने आपल्याकडे 2 भाग पडतील, अंजनगाव आणि सुरजी। आता अंजनगावचे प्रश्न काही वेगळे आहे, सुरजीत काही प्रश्न वेगळे आहे, तर नेमके आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे असतील असं तुम्हाला वाटतंय? आता तसं पाहिलं तर आपण स्थानिक जे मुद्दे आहे शहरातले, ते विकासात्मक खूप मुद्दे आहे शहरामध्ये। जर मग ते रस्त्यांचे असो, नालीचे असो किंवा अंजनगाव सुरजीतील पांढरीवेश नाला जो अर्ध्या अंजनगावमधून जातो त्याचे असो, किंवा शहानूर नदी सौंदर्यीकरणाचा प्रश्न असो, किंवा
कुठे कुठे आता बऱ्याच वर्षापासून जीवन प्राधिकरणची पाईपलाईन खूप जुनी झालेली आहे, त्यामुळे कुठं पाणी पुरवठ्याचा सुद्धा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न. आपली तर सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा मुद्दा म्हणजे घनकचऱ्याचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून घनकचऱ्याचे ढीगच्या ढीग आपल्या इथं लागलेले आहे, परंतु त्याचं अजूनपर्यंत कुठेच नियोजन झालेलं नाही किंवा कोणं केलेलं नाही. प्रयत्न केले पण ते कुठं मुरले हे सांगता येत नाही. पाणी कुठं मुरलं हे आपल्याला माहिती नाही. तर ह्या असे अनेक मुद्दे आहे. आणि आपण जे म्हटलं की अंजनगाव आणि सुरजी हे दोन शहर आहे, या दोन्ही शहरांचे खरोखर वेगवेगळे प्रश्न आहे. अंजनगाव हे शहर एक विकसित होत चाललेलं शहर आहे. खूप मोठा एक एरिया अंजनगावमध्ये नवीन भाग जोडला जात आहे. सुरजीमध्येही जोडल्या जात आहे, परंतु त्याला कुठेतरी मर्यादा आहे. आणि सुरजी एक कॉम्पॅक्ट एरिया आहे. थोडंसं रस्ते लहान आहेत, जुनं शहर आहे आणि ऐतिहासिक शहर आहे. सुरजीला ऐतिहासिक वारसा आहे. तसंच अंजनगावलाही सुद्धा आहे, अंजनगाव सुरजी, परंतु सुरजीला जास्त आपण ऐतिहासिक वारशामध्ये वेटेज आहे. आणि त्यामुळे आपण कदाचित माहिती असेल इतिहासात सुरजी अंजनगावचा तह आपण वाचलेला आहे. तर 1803 मधला आपला अंजनगाव सुरजीचा ब्रिटिशकालीन एक तह होता, तो खूप प्रसिद्ध आहे. तर असे अनेक दोन्ही शहराचे वेगवेगळे प्रश्न आहे. परंतु आता येणारे जे नगराध्यक्ष आहे किंवा येणारे जे उमेदवार आहेत, आता जे उभे राहतील ते लोकांसमोर जाताना कोणते मुद्दे, काय प्रश्न घेऊन जातात किंवा कोणते प्रश्न मांडतात. आता काही लोकांनी ब्ल्यू प्रिंट आणल्या, काही लोकांनी पम्पलेट वाटले की मी असं करणार तसं करणार, माझं विजन. परंतु निवडून आल्यानंतर खरोखर हे लोक असे विजन पूर्ण करतील काय याचाही आपण आता येणाऱ्या काळात विचार करूच. आणि आपल्या माध्यमातून, नमो इंडियाच्या माध्यमातून आपण लोकांना, जनतेला आपण हे जे व्हिडिओ अपडेट करत राहू. तर आता निवडणुकीला नुकतीच सुरुवात झालेली आहे असं म्हणायचं नाही आपण. अधिकृत फक्त एक घोषणा झालेली आहे, अजून अधिकृत सुरुवात व्हायची आहे. कारण आता तर सर्व जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार, प्रत्येक पक्षाजवळ त्यांचे प्रत्येक पक्षाजवळ जवळपास 10, 20, 25 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांची लॉबिंग चालू आहे. आता कोणी नागपूरला जातं, कोणी मुंबईला जातं, कोणी दिल्लीला जातं. ज्याचे प्रयत्नशील आहे, प्रचंड प्रयत्न करतात की तिकीट ही मलाच मिळाली पाहिजे. आणि साहजिक आहे, त्यांनी बऱ्याच वर्षापासून त्या पक्षामध्ये मेहनत केलेली असते. प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवारी मिळाली पाहिजे. परंतु खाली कितीकही त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना माहिती आहे की पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. तो प्राप्त करण्यासाठी किंवा तो मिळवण्यासाठी त्यांना वरच्या लेवलवर लॉबिंग करणं खूप गरजेचं असते. आणि तसे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. आपल्याला लवकरच कळेल. नमो इंडियाच्या माध्यमातूनच आपण जनतेला सांगू कोणाला कोणता पक्ष आपला अधिकृत उमेदवार देतो हे आपण दादांसोबत पुन्हा संवाद करणार आहे. याची मालिका कंटिन्यू आपण करणार आहे. आज नाही तर निरंतर, म्हणजे जोपर्यंत शक्य आहे, लोकांची इच्छा आहे पाहायची, तोपर्यंत आपण नक्कीच नमो इंडिया युट्यूब चॅनलच्या वतीने समाजसेवकांसोबत चर्चा करून आपण अद्ययावत माहिती देणार आहोत. याबद्दल काही शंका नाही. याच्यात एक महत्वाचा मुद्दा जो नगराध्यक्ष पदाकरिता आवश्यक असेल तो म्हणजे त्याचा क्रीडा संकुल. बरोबर आहे. मागील पंचवार्षिक मध्ये त्यासाठी प्रयत्न झाले, याचा मी साक्षीदार आहे. पण ज्या जोमाने पाहिजे त्या जोमाने झाले नाही किंवा त्याचे परिणाम हे दिसत नाही आहेत. आता आपल्याकडे विद्यमान खासदार, आमदार आहेत, ते आपल्याच विचारधारेशी निगडीत असलेले व्यक्ती आहे. पण शेवटी आपल्याला जमिनीवरची प्रगती हवी आहे, केवळ कागदोपत्री नाही. की आपल्या इथला क्रीडा संकुलाचा हा जो प्रश्न आहे, मी जवळपास 2009 पासून या प्रश्नाशी निगडीत आहे. मी त्याच्यावरती बरंच लिखाण केलं आहे. क्रीडा संकुलाचा प्रश्न असो किंवा आपल्या इथं गुरांचा दवाखाना असो, हे दोन प्रश्न आपल्या इथं अजूनपर्यंत सुटलेले नाही. हे गुरांचा दवाखाना, इमारतीचे पैसे आपल्या इथून परत गेलेले आहे. क्रीडा संकुला विकास निधी आला आणि तो परत गेला जागेच्या अभावी. जागा नाही, जागा उपलब्ध नसल्यामुळे हे प्रश्न भेडसावत आहे. आणि क्रीडा संकुलाचाही प्रश्न तसाच आहे. म्हणजे निधी आला, आमदार, खासदार यांनी प्रयत्न केले असं नाही, केले नाही असं नाही आहे. त्यांनी प्रयत्न केले, परंतु जागा उपलब्ध होऊ शकली नाही. माननीय बुंदेले साहेबांनी सुद्धा या संदर्भात प्रयत्न केले. माननीय अडसूळ साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले. त्यानंतर बळवंतराव साहेबांनी, आजचे खासदार यांनी सुद्धा प्रयत्न केले. मी बघितलेला आहे ते, म्हणून मी तुमच्यासोबत या संदर्भात मी बघितलेला आहे आणि त्यांचे प्रयत्नही पाहिलेले आहे. परंतु कुठेतरी जागेची अडचण आपल्या शहरामध्ये येत आहे.
त्यामुळे हा क्रीडा संकुलाचा प्रश्न अजूनपर्यंत तरी कायम म्हणजे सुटलेला नाही. उपजिल्हा रुग्णालयाचा जो प्रश्न होता बऱ्याच वर्षापासूनचा, तो माननीय मागचे आमदार आणि आताचे खासदार आणि त्या तत्कालीन त्यावेळेसचे खासदार यांच्या प्रयत्नाने तो सुटलेला आहे. परंतु हा क्रीडा संकुलाचा प्रश्न जैसे तेच आहे, प्रलंबित आहे. लवकर युवक आहे किंवा जे अंजनगावातून स्पोर्ट स्पिरिट निघायला पाहिजे, त्यातून काही निघत नाही असं मला तरी वाटतं. तर आपण अपेक्षा करू की आपण येणारे नगराध्यक्ष आहे यांच्या माध्यमातून तरी हा, किंवा विद्यमान आमदार आहे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल अशी आपण एक आशा करू शकतो. मित्रांनो, हा आमचा होता प्रवीणदादा बोके पत्रकार बंधू यांच्यासोबत एक संवाद. तुम्हाला हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की त्याचा अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये द्या. आणि नक्कीच दादांसोबत तसेच अंजनगाव सुर्जी शहरातील इतर प्रतिष्ठित नागरिकांसोबत आपण भविष्यात पॉडकास्ट करणार आहोत. आणि तुमच्या काही मागण्या असतील, जे तुमचा आवाज इथपर्यंत आला पाहिजे, इथून पुढे गेला पाहिजे, आपण तो प्रयत्न करू शकतो. हा महत्वाकांक्षा माझी नाही, ही गावाची असली पाहिजे, तालुक्याची असली पाहिजे, जिल्ह्याची असली पाहिजे. आपले संबंध आमदार, खासदार, नगराध्यक्ष महोदयांसोबत जर थेट येत असतील तर त्याचा कुठंतरी काहीतरी प्रमाणात का होईना उपयोग झाला पाहिजे.